भेटायचं, पण काना अजून आला कसं नाही? राधे, हे राधे. अरे काना, कुठे आहेस तू काना? राधे, मी इथेच आहे. तुझ्या प्रेमातर मी तुला भेटायला आलो आहे. अरे काना, मग ये ना लवकर. वेडी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी. वेडी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी. वाट पाहुनी थकले मी कान्हा, लवकर जरा तू ये रे. मनी धरू नको वसारा घरी, राधेसाठी येशील का घरी. मनी धरू नको वसारा घरी, राधेसाठी येशील का
काना तू होतास तरी कुठे? किती वाट पाहिली मी तुझी. अगं जिथे तू तिथे मी असणारच. तुझ्या आल्यानंतर काना येणारच ना. अरे काना आता आपली भेट झालीच ना. काना तिकडे सगळ्या गवळणी माझी वाट पाहत असतील. काना येते मी काना. राजेश, हे तुझे निमित्तच आहे. अरे काना मला बाजारी जायचंय. काना येते मी काना. राजे थांब ना. आता मी एकदा तरी काय करू. राधा देखील गेली. राधा आता बाजारात जाते ना. आता बघतोच कशी जाते. बाट सप्तरंगाची उधळण करून आला रवी राग
तुला? इतक्या काही नाही चालीस तरी कुठे? अगं कुठे म्हणजे आपण बाजारी निघालोय ना. अगं एकटी जात होतीस की काय? अगं एकटीच कुठे, तुम्ही पण आहात ना माझ्या बरोबर. अगं ते जाऊ दे, आपण बाजार निघालते खऱ्या, पण रस्त्याची माहिती कोणाला ग? अगं आपण माल तर चांगलाच घेतलाय, शृंगार तर नीट केलाय, पण आता काय करायचं? आपण काय करायचं? अगं हे तारा, अगं तुला तरी रस्त्याची माहिती आहे का ग? अगं वेडी, मला काय माहित असणार? अगं तुला काहीच माहित नसेल तू हो बाजूला. अगं हिरा, काय ग? तुला तरी माहिती आहे का ग? मी तर राजधानी, मला काय माहित असणार? तुला काहीच माहित नसतो हो मागे. अगं आता काय करायचं? हा आता आलं बघ लक्षात. काय बरं? ती वरच्या आईची मावशी आहे ना, तिला किती असणार मी? अगं तुझ घे हाक मारून. तू नको, तिथून माझं काळीच बांधून झालंय. अगं तू तेच कर, मारते मी हाका. अगं मावशी ग मावशी, अगं हे मावशी ग मावशी. अगं कागं बोलू ना कागं. अगं आंबापुरीचा विचार ठरलाय मथुरीच्या बाजारी जायचं. असं होय. अगं पण मला यायलाच पाहिजे. हो यायलाच पाहिजे. अगं मी आले असती. अगं पण ते उठलंय ना. अगं हे मावशी तुझं काय बरं उठलंय? अगं ते मी आल्यावर सांगते बघ. अगं हे लवकर. हे? हे? उठला
मी तुला हाक मारला. अगं बहिणी आले ते तर सोड. तुम्हाला इथे कशाला बोलवलंय? अगं ते जाऊ दे, आधी मला सांग तुला यायला उशीर का झाला? अगं मी बाजाराला निघाले ना त्यामध्ये उठलो होतो बघ. अगं मावशी काय ग तुझं उठलं होतं? अगं तुला काय नाही बाळ उठलं होतं. असं होय, मला बाई वेगळंच वाटलं बघ. तुला बाई वेगळंच वाटणार बघ. आणि ते मी हलवत होते. अगं हे मावशी तू काय बरं हलवत होतीस? अगं वेळे बाळाचा पाळणा हलवत होते. असं होय. हो. अगं तू पाळला असं हलवत होतीस की असं हलवत होतीस? अगं वेडे असा कोणी पाळणा हलवत होता का? तुम्ही असं हलवत होते. असं होय. हो ते सोड. तुम्हाला इथे कशाला बोलवलंस? अगं आम्हापुरीचा विचार ठरलाय मथुरीच्या बाजारी जायचा. अगं मग त्यासाठी तर आले. चल तर लवकर. चल तर लवकर. हॅलो हॅलो रवी जाधव भजनीबुवा यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम आलिम यांच्या स्मरणार्थ सतीश आलिम यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कैलासवासी लक्ष्मी रत्नाकर आलिम यांच्या स्मरणार्थ शरद आलिम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. हे राधे का आता तरी काय झालं मावशी? अगं आपण बाजार निघाला करा. अगं हो, पण घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं बाजार तरी कसा भरणार? तू हे सांगितलंच पाहिजे. हो. मग ऐक बरं मावशी, मी की नाही विक्रीला घेतलंय बघ दूध आणि नेसलंय बघ साधं दूध. खूपच भारी माल घेतला बघ. हो मागे. अगे तारा काय ग तू काय घेतलं विक्रीला? मी की नाही विक्रीला घेतली बघ कोथिंबीर काढी आणि नेसली बघ पितांबर साडी. खूपच भारी नाव घेतलं बघ. आता तू पण हो मागे. अगे चंद्रा काका मावशी तू काय काय घेतलं विक्रीला? ऐक तर विकी नाही विकलं घेतलं बघ खवा नेसलंय बघ सांग नावा. मावशी पाठीवा पाठवून नवा सांगत नव्हती. काय ग आता तू सांग काय घेतलं विक्रीला? अगं मी वेडी हिरा मी घेतलाय बघ थंडगार जिरा. अगं वेडी हा बघतोय बघ जिरा. बघतोय अरे राधे काय मावशी? आपल्या बाजार जायला उशीर होतोय बघ. हो ग, चल तर लवकर. चल तर लवकर. मावशी माझ्यावरच आली. अगं मावशी, तू आम्हापर्यंतचा शृंगार विचारलास, पण तुझं काय? अगं माझं काय म्हातारीचं कशात काय आणि फाटक्यात काय? अगं सांग बरं लवकर, आता उशीर होते बाजारी जायला. अगं मी ते एवढं असतं बघ. अगं मावशी काय एवढं असतं? अगं ते चुपायचं. काय ते चुपायचं मावशी? अगं वेळ दुसरं काय नव्हे ती पेप्सी. असं वय मावशी मला काही वेगळंच वाटलं बघ. मला काही वेगळंच वाटतं बघ. अगं राधे हा यमुनेचा घाट बघ. चालून चालून फार थकवा येईल. हो का मावशी? एक सुंदरसं गीत घेतेस का? असं म्हणतेस? हो. मग मी घेते एक सुंदरसं गीत. अगं पोरीनो, तुम्ही मला बाबू साथ द्या. नबी प्रवाह झाला आज पूर्वीच्या दिशेला